मित्रांनो फायनली 300 मीटर मध्ये असं मंदिर आहे या ठिकाणी. तर जाऊया मंदिराचं, बघू मंदिर कसं आहे कसं. तर मित्रांनो फायनली पोहोचला आपण. तर मित्रांनो फायनली आम्ही मंदिरापाशी आला. तर सरळ मंदिराकडे निघाला सरळ आता. खूप सुंदर या ठिकाणी नरसिंहदेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर या ठिकाणी खूप सारे असे दुकानं सुद्धा होते, आपण खरेदी करू शकता. त्यानंतर आम्ही तिकीट काउंटर पासून जाऊन तिकीट काढलं. खूप अशी मोठी लाईन आहे दर्शनासाठी, खूप लोक असं थांबलेले. मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एवढा रश, एवढा गर्दा या ठिकाणी आहे. आणि माझ्यासमोर एवढा भारी व्ह्यू दिसते पूर्ण पाण्यामध्ये. पुढच्या साईडला पूर्ण लोक येणार आहेत. मंदिर पूर्ण पाण्यामध्ये एवढं भारी दिसतंय ना, पाहून घ्या तुम्ही. या ठिकाणाहून 300 ते 400 मीटर पूर्ण मध्ये मंदिर आहे. फायनली 300 मीटर मध्ये असं मंदिर आहे या ठिकाणी. जाऊया मंदिराचं, बघू मंदिर कसं आहे कसं. या ठिकाणी पुढच्या साईडला निघालात आम्ही. दमाने पाणी जसं जसं पुढे जाईल तसं तसं वाढत आहे. जागावर अशा लाईटी लावलेल्या गर्दा या ठिकाणी आहे. मंदिराच्या आतमध्ये पूर्ण पाण्याच्या वर असे दगड आहेत, त्याच्यामध्ये कॉक्रोच, पूर्ण असे किडे या ठिकाणी होते. खूप असे भयंकर असे सीन होतं. या ठिकाणी पुढच्या साईड मंदिर होतं. मंदिराच्या पुढे काय आपल्याला व्हिडिओ काढू दिला नाही. त्यानंतर व्हिडिओ काढून नंतर वापस निघा दर्शन करून देवाचे. खूप लोकांनी पाण्याच्या मध्ये काय काय कचरा टाकला होता. खूप मोठे असे खड्डे होते, खड्ड्यामध्ये असं काही ना काही दिसत होतं, भीती वाटत होती. तर मित्रांनो फायनली दर्शन झालंय आमचं. तर आम्ही वापस चालला त्या ठिकाणून. देवाचं दर्शन खूप मस्त झालं. मध्ये काय पैसे घेऊन जायला नाही, काय घेऊन गेलं नाही, जसं गेला तसं आला वापस. असं पैसे येते मध्ये पाण्यामध्ये दिसतात. मित्रांनो मागे महाप्रसाद चाललाय. सर्वप्रथम म्हटलं आम्ही कपडे बदलून या, कपडे बदलण्यासाठी चालला. फायनली आम्ही आमचे कपडे चेंज केले आणि सरळ आता वापस निघाला. महाप्रसाद आहे तिथं, प्रसादाची सेवा केलेली आहे, जाऊन यावं, प्रसाद घ्यावं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षितला सबस्क्राईब करा. बाय बाय.